रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज पण मी खूप चांगला, सुंदर आणि असा कमी वयाचा म्हणजे फक्त 2 वर्ष वापरलेला असा एक 2BHKचा फ्लॅट असेल. फ्लॅटचं लोकेशनचा जर विचार केला तर रेमंडमध्येच फ्लॅट आहे. वर्तकनगर लोकेशन किंवा कॅडबरी जंक्शन जरी म्हटलात तरी चालेल. त्याच लोकेशनला 636 कार्पेट असणारा खरं हा 2BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत एक पोडियमची कार पार्किंग असेल. ग्राउंड प्लस तशी बघितली तर 42 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आता आपण जो फ्लॅट बघतोय तो हायर फ्लोअरला हा 2BHK फ्लॅट असणार आहे. बाहेर जाताना तो ईस्ट आहे आणि आतमध्ये जाताना वेस्ट असणार आहे. आणि जर तुम्ही ह्या फ्लॅटचं जर विशेष काय आहे, या फ्लॅटमध्ये पलीकडल्या साईडला 2 फ्लॅट आहेत आणि 1, 2, 3 आणि 4 टोटल 4 लिफ्ट आहेत आणि पलीकडल्या साईडला 4 फ्लॅट आहेत. एकाच फ्लोअरवरती जर बघितलं तर जवळजवळ 8 फ्लॅट असणार आहेत टोटल. ह्या फ्लॅटचं चांगलं एक आहे की हा फ्लॅट तुम्हाला पूर्णपणे वापरायला मिळतो, कारण की ही सगळी जागा ही आपलीच आहे असं विचार करा. कारण की याच्या शेजारी जर बघितलं तर रेफ्युजीचा फ्लॅट असणार आहे. रेफ्युजी असल्याकारणानं तुम्हाला हा सगळा स्पेस वापरायला नक्की मिळतो. ह्याच्यात लेआउटचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेला आपण घरामध्ये इमिडिएटली एंट्री करतो, एंट्रीच्या ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला असा हॉल मिळतो. आणि घराच्या आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा स्पेस आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे आलात अशा पद्धतीचा तुमचा हॉल असेल. ज्या हॉलला जर तुम्ही इकडनं मात्र बघितलं, ह्या खिडकीतनं जर तुम्हाला बघितलं तर रेमंडचं जे असणारं हेलिपॅड आहे, ते हेलिपॅड तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं. गॅसची पाईपलाईन फ्लॅटमध्ये ऑलरेडी आलेली आहे. आणि नंतर इकडे ह्या डायनिंगच्या जागेवरती जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक ऑलरेडी खिडकी दिलेली आहे. ह्या खिडकीमधनं मात्र तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आणि ही डायनिंगची तुमची जागा उपलब्ध तुम्हाला अशा पद्धतीची खरं तर मिळणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला डायनिंगच्या स्पेसकडनं तुम्ही पुढे जाणार आहात त्यावेळेला इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मॉड्युलर असलेलं किचन तुम्हाला दिलं गेलेलं आहे. आणि किचनच्या ह्या साईडला आल्यानंतर मात्र तुम्हाला इथे एक वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी पॉईंट दिले गेलेला आहे. तो वापर कसा करायचा ते आपल्यावरती आहे, कारण आपण जर वॉशरूमच्या त्या साईडला गेलो तिथं पण एक जागा ऑलरेडी दिलेली आहे. आणि नंतर परत इकडनं तुम्हाला मात्र इथे अशा पद्धतीची खिडकी आहे. या खिडकीतनं तुम्ही पलीकडला हेलिपॅड आहे तो दिसतो. गॅसची पाईपलाईन तुम्हाला दिसते. किचनमध्ये पण ह्या साईडला एक खिडकी, पलीकडे एक खिडकी, म्हणजे त्याच्यात पण काय आहे, सफोकेशन होणार नाही अशा पद्धतीचं मात्र नक्की असणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली ह्या साईडला आपण जर आलो तर हे बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण जर तुम्ही बघितलं तर किती उजेड आणि वारं बाकी तुम्हाला घरामध्ये व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळतं. नंतर ह्या बेडरूमला इथे आलो तर आपण इथे तुम्हाला परत एक कपाट बनवण्यासाठी ऑलरेडी जागा दिली गेलेली आहे. ज्या मंडळींना वर्तकनगर लोकेशनलाच फ्लॅट घ्यायचा आहे, एक टाउनशिपमध्येच फ्लॅट घ्यायचा आहे, त्या लोकांसाठी हा फ्लॅट असू शकतो, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इतंभूत सुखसुविधा मात्र इथं दिल्या गेलेल्या आहेत. नंतर हे तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे एक तुम्हाला ह्या साईडला मिळतं. पलीकडे जर गेलं तर तुम्हाला ते बंद आहे, कारण तिथं अडगळीचं थोडंफार सामान सेफ राहू शकतं. नंतर आपण इकडे ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला परत एक मोठं बेडरूम मिळतं, जे तुम्हाला बेडरूमला जर इकडनं बघितलं तर तुम्हाला हा सगळा वर्तकनगरचा पार्ट मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपर आणि व्यवस्थित नीटनेटका दिसतो. रेमंडची शिंगाण्याची शाळा वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथनं दिसतात. आणि ह्या साईडला खिडकी ही क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आहे. नंतर तुमचं असणारं हे चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे. आणि बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे परत कपाटासाठी एक ऑलरेडी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिल्या गेलेली आहे. नंतर इकडे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला भेटतं, जे ह्या साईडला असं जर बघितलं तर हेही सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे. आणि मी तर व्हिडिओ चालू होत होतं त्यावेळेलाच तुम्हाला सांगितलं होतं वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे वाळवायला तुम्हाला इथे एक वेगळी जागा ही अशी उपलब्ध करून घेता येईल, किंवा ही वापरात तुमच्या व्यवस्थित येते. म्हणजे वॉशिंग मशीनचे तिकडं वापर करण्याऐवजी तुम्ही ह्या साईडला एक वापर करू शकता. अशा पद्धतीची ही जागा तुम्हाला इकडे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची मिळते. बिल्डिंगला OC/CC आणि सोसायटी त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सांगितलं त्याप्रमाणे 9,000 रुपये ह्या फ्लॅटचं खरं मेंटेनन्स असणार आहे प्रति महिना. आणि पार्किंगची जागा त्यांनी वेगळ्या पद्धतीची पोडियम कव्हर्ड कार पार्किंग या फ्लॅटसोबत आपल्याला मिळेल. कोणत्याही बँकेकडनं जर तुम्ही लोन घ्यायचा विचार केला तर ते नक्की मिळू शकतं. ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला 10% डाऊन पेमेंट, 90% लोन तुम्ही बँकेकडनं घेऊ शकता. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला एक फ्लॅट आहे तुमच्याकडे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू शकतो. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आपण दाखवतो. आपलं काम हे आहे की दाखवणे, ते पसंत पडलं तर पुढचा विचार करणे. आपण हवेत कोणत्याच आश्वासनं देत नाहीत की बिल्डिंग आनेवाला आहे, बिल्डिंग होनेवाला आहे, बननेवाला आहे, असं काहीच नाही. जे बनलेलं आहे तेच आपण दाखवतोय, तेच बघायचं, ते आवडते का नाही ते बघितलं, त्याच्यानंतर त्याच्या बदल्यात पैसे द्यायचे. आज पैसे द्यायचे आणि 4 वर्षानं वाट बघत बसायची, हा विषय आपल्याकडे
कमीत कमी आहे, नाहीच म्हणलं तरी चालेल. त्याच्यामुळं माझं म्हणणं हे असतं की लोकांनी कोणती गोष्ट फील करून घ्यावी. घरात आल्यानंतर उजेड मिळतो आहे, वारं मिळतं आहे, शांती मिळते, ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार आपण दाखवतो. म्हणजे हे बघायचं आहे. जसं हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर जेवण केल्यानंतर बिल देतो आहे, टॅक्सी जर केली तर उतरल्या प्रवास संपल्यानंतर बिल देतो आहे. काही जर तुम्ही ऑनलाईन मागवलं तर ऑनलाईन मागवलं ती गोष्ट बरोबर आहे की नाही ती बघून आपण बिल देतो. सगळ्यात मोठी शोकांतिका ह्या फील्डमध्ये ही अशी आहे की न बघता पैसे आपण देतो. कागदावर पैसे, मी कागदावर पैसे देण्यासाठी कोणालाही म्हणत नाही. माझ्या डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीचे मी पैसे द्यायला सांगतो. बाकी तुम्हाला पटते का नाही ते बघा, पण मला असं वाटतं की डोळ्यांनी बघून ज्या गोष्टींचे पैसे देतो त्याच्यात जे समाधान आहे, जे कागदावर पैसे देण्यात तेवढं समाधान मात्र नक्की नाही आहे असं मला वाटतं आहे. म्हणून मला जास्तीत जास्त लोकांना जे माझ्या डोळ्याने दिसतं आहे, ज्या गोष्टी मला दिसत आहेत त्याच गोष्टींचा पैसा आपण द्यायला पाहिजे. मी ह्या मताचा आहे. कागदवरती पैसे द्यायचे, अब आनेवाला आहे, अब होनेवाला आहे, आणि आपण देत राहायचं आणि आपल्या पाठीमागं टेन्शनचं वाढून घ्यायचं. आणि ह्या टेन्शनमुळं होतं आहे काय की रस्त्यावरती जातानासुद्धा रिक्षाने जरी धक्का मारला किंवा आजूबाजूला कोणी आडवा जरी आला तर तो एकमेकांमध्ये शिवीगाळ होते. त्या शिवीगाळ होण्यामागं कारणच हे आहे की माणसं खूप इरिटेट आहेत, खूप पेशन्स लोकांमध्ये नाही येतं. भांडणांवरती एकदम टेन्शन, आयुष्यभर टेन्शन. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की कमी टेन्शन घेऊन कोणत्या गोष्टी घडणार आहेत त्या घडवा. मला मानसिक समाधान मिळेल अशाच गोष्टी घडवा जेणेकरून तुमचे पैसे वेस्ट जाणार नाहीत, तुम्हाला मानसिक त्रास होणार नाही. मानसिक त्रास करून घेऊन कोणतीच गोष्ट करू नका. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं राखण्याचा रोजचा कार्यक्रम आपला आहे. तुम्हाला एखादी गोष्ट याच्यातली आवडत असेल तर फोन करा, फ्लॅट दाखवतो. आणि अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा जो मालक आहे ह्या मालकाने ह्या घराची किंमत 1,45,00,000 रुपये निगोशिएबल ठेवलेली आहे. त्याच्यासोबत एक कार पार्किंग असेल. अशाच पद्धतीचे आमचे घरं बघत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा आणि तेवढं जास्त बघा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.